नशीब आजमावू शकता आणि संध्याकाळी घरी जाता जाता तुमच्या हातामध्ये एखादं स्मार्ट वॉच आणि मोबाईल हेडफोन्स आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाची सुनील मालवणकर, प्रचंड दांडगा अनुभव, क्रिकेटमधील मोठा प्रवास आणि नितेश मांजरेकर नॉस रॅकेटवरती पंचांच्या उजव्या साईडने यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. बाबू भांडे राईट आर्म राऊंड विकेट सुनील मालवणकरसाठी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय डे पॉइंटच्या दिशेने, अतिशय सुरेख फटका म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जात आहे बाबू भांडे यांचं 4 धावांनी डीजे. एका मोठ्या फटक्याने सुनील मालवणकर आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. तो नाममात्र 4 धावा धावफलकावर. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. अर्थात तिसऱ्या प्रयत्नात हा ताबा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने 5 धावा नाममात्र प्रथम फलंदाजी करताना. नितेश डावक्रा शैलीचा फलंदाज यावेळी हलक्या हाताने चेंडू फटका टोलवतोय. चेंडू येतोय जमिनीला घरंगत, अर्थात मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग आपल्याला करताना दिसतंय. क्षेत्ररक्षक 2 धावा, ज्या दुहेरी धावसंख्येने नितेश मांजरेकर आपलं खातं उघडतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 7 बिनबाद धावफलकावरती. आमच्या सोबत सकाळपासून मकरंद लाड, अधूनमधून जागृत जोशी, त्याचप्रमाणे श्री हितेश खवळे गुणलेखनाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी फटका फसलाय, झेल टिपण्याची नामी संधी आणि शॉर्ट लॉंग लेग वरती झेल टिपला जातोय. मोठा मासा गळाला लागतोय. नितेश मांजरेकर यावेळी तंबूच्या आश्रयाला पहिला गडी बाद होतोय. पहिली सफलता म्हणावी लागेल ती आई भाग्यश्री स्पोर्ट्स गडी तामाने क्रिकेट संघाला मिळवून देतोय. बाबू भांडे आपल्या संघाला. यावेळी थोडासा उशिराने मधले नंबर 3 वरती वर्णी लागते निखिल पराडकर डावक्रा शैलीचा फलंदाज. यावेळी पहिला चेंडूवरती जोरकस फटका टोलवायचा. डाव्या यष्टीवरचा चेंडू थोडासा सुदैवी ठरतोय. निखिल पराडकर चेंडू निर्धाव गल्ला जातोय बाबू भांडे यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या ही स्थिरावली, ती अवघ्या 7 धावा एका गडीच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये तो महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये संरक्षण, अर्थात पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसतंय निखिल पराडकरला आणि निखिल पराडकर यावेळी मात्र आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त. 1 बाद 8 धावा धावफलकावर. काही थोडीशीच तिकीट शिल्लक आहेत लकी ड्रॉचं. तुम्ही नक्कीच 10 रुपयामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. या सामन्याच्या इनिंग ब्रेक्स मध्ये आपल्याला लकी ड्रॉचा भाग्यवान प्रेक्षक आपल्याला मिळेल. 2 स्मार्ट वॉच आणि 1 इयरफोन आपल्याला पाहायला. 3 बक्षीस आजच्या दिवसामध्ये, 3 भाग्यवान विजेते आजच्या दिवसामध्ये आपल्याला मिळणार आहेत. तर नक्कीच लवकरात लवकर आपण संपर्क करा. मंडळाचे सदस्य आहेत, त्यांच्याकडे तिकीट काही प्रमाणात शिल्लक राहिलेले आहेत. तर तुम्ही तुमचं तिकीट 10 रुपयामध्ये घ्या आणि संध्याकाळी घरी जाता जाता तुमच्या हातामध्ये एखादी भेटवस्तू आपल्याला नक्कीच पाहायला आवडेल. गोलंदाज यावेळी सज्ज होतोय वैभव. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, 2 शतरक्षकांच्या मध्ये, अर्थात शतरक्षणामधील भगदाड शोधतोय तो निखिल पराडकर नावाचा फलंदाज आणि खणखणीत चौकार 4 धावांसाठी डीजे.
XU बंटी तिर्लोट क्रिकेट संघाने आपल्या नावावरती नोंदवलं आहे. स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी गाठली आणि आजच्या दुसऱ्या दिवशी या दोन संघादरम्यान एक संघ आज आपल्याला मिळेल जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात 12 एक बाद. वैभव राईट आर्म ओव्हर द विकेट निखिल साठी. हो यावेळी थोडासा उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि हाच कुठंतरी संघर्ष करावा लागतोय निखिलला. चेंडूच्या जवळ जाऊन जर फलंदाजी केली तर नक्कीच आपल्याला ते फटके पाहायला मिळतील. मात्र यावेळी थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बॅटची किनार चेंडू शॉर्ट थर्डमॅन वरती थांबतोय. अर्थात सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकेरी धाव निखिल पराडकरच्या खाती नोंदली जाते आणि एकेरी धाव संख्येने 13 एका गडीच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहायला मिळत आहे. अजूनही मोठे फटके पाहायला मिळत नाहीत. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर एक डीप काऊ कॉर्नरला म्हणजे डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन बाउंड्री याच्या मधोमध हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि दुसरा क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ वरती 38 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट. त्याचप्रमाणे कव्हर मिड ऑन वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू बॉलर बॅट टू फटका. अर्थात संरक्षण मिड ऑन वरचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने आणि धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली ती महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाला. अर्थात धाडसाने धेटाईने गोलंदाजी करतोय. समोर कडवा आव्हान कसलेला फलंदाज गुणवत्ता ठरवून भरलेला खेळाडू सुनील मालवणकर. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेटला फटका निघतोय आणि वन बाउन्स ओव्हर द रोप कणकणीत चौकार 4 धावांसाठी डीजे. एका आखूट टप्प्याच्या चेंडूचा समाचार घेतोय सुनील मालवणकर. अर्थात प्रचंड अनुभव टेनिस क्रिकेट मधील व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून ज्यांनी आपलं नाव लौकिक प्राप्त केलं असं सुनील मालवणकर. यावेळी चेंडू हवेमध्ये पाहावं लागेल. दोन क्षेत्ररक्षक इथं प्रयत्न करताना दिसत आहेत आणि सुरेख झेल म्हणावं लागेल. ज्या क्षेत्ररक्षकाने या अगोदरच्या सामन्यात झेल टिपला होता तो क्षेत्ररक्षक आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहायला मिळतोय आणि नक्कीच सर्व सहकारी कौतुक करतायत. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला आणि सुनील मालवणकरला मात्र दुसऱ्या गडीच्या रूपात माघारी परतावं लागतंय डीजेच्या साथीने. पाहिजेत कारण एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती असं प्रदर्शन करणं नक्कीच एक धेटाई म्हणावी लागेल. दोन षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 2 बाद 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये उत्तमजी मुनगेकर पाहिलं तर रोखून धरलाय महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाला. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असेल आणि महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाचा विचार केला तर सुरुवातीपासून तळापर्यंत पसरलेली खोलवर फलंदाजी. मात्र गढी तामानी क्रिकेट संघालाही कमी लेखून चालणार नाही. आतापर्यंत 2 संघांवर मात करत या उपांत्य पूर्व फेरीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय या संघाकडनं. वैयक्तिक दुसरं तर सांघिक 3रं षटक हाताळलं जात आहे. अर्थात बाबू भांडे गोलंदाजीच्या आक्रमणावर. राईट आर्म ओव्हर द विकेट लोअर फुल टच चेंडू. यावेळी डीप अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अडखळतोय. एकेरी धावेवरती समाधान. अर्थात ताळमेळ चुकला जातोय. नवीन फलंदाज वहीद धर्मेश भगत मैदानावरती पाहायला मिळतोय महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाकडनं. एक धाव एकेरी धावसंख्येने
18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती पाहायला मिळतंय. नाणेफेकीचा सुदैवाचा कौल आई भाग्यश्री स्पोर्ट गढी तमानी क्रिकेट संघाच्या बाजूने झुकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. राईट अप राऊंड विकेट. आखो टप्प्याचा चेंडू, ताकदवान फटका, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. डीजे त्याच्यासाठी पुन्हा एकदा 100 रुपयांचं पारितोषिक सन्मानसी सुभाषजी जोईल साहेबांकडनं. तर खूप खूप मनापासून धन्यवाद. यावेळी झेल टिपण्याची नामी संधी. शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक अडकळतोय आणि धर्मेश भगतला इथं मात्र नशिबाची साथ पाहायला मिळत आहे. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 25 धावा. पाव शतक फलकावर लागतंय महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाचं. नक्कीच आज मालवणच्या नजरा या युट्यूबवर खेळल्या असतील आणि खास करून निखिल पराडकरच्या फलंदाजीवरती लक्ष असेल. ते आज दांडी गावामधना निखिल पराडकर SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती कशा प्रकारे फलंदाजी करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसतंय ते निखिलला आणि एकेरी धाव संख्येने 2 बाद 26 धावा धावफलकावर. सामना मोठा आहे. नक्कीच मोठ्या व्यासपीठावरती मोठी खेळी आवश्यक असेल. भागीदारी खूप महत्वाची असेल आणि एका खेळाडूला जोखीम पत्करावी लागेल ती मालवण क्रिकेट संघासाठी. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची किनार यष्टीरक्षकाचा सहारा मिळतोय आणि इथं मात्र खेळी समाप्त होताना दिसत आहे. धर्मेश भगतला तिसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय. डीजे आघाडीच्या फलंदाजीला खिंडार पाडताना दिसत आहेत गोलंदाज गडी तांबानी क्रिकेट संघाचे. बाबू भांडे सफलता मिळवून देत आहेत. अर्थात तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर 26. 3 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 आणि 60 धावा जोडण्याचा प्रयत्न राहील तो मालवण क्रिकेट संघाचा. स्लोवर वन यावेळी बॅकफुटला जातोय साई हळदणकर. चेंडूला स्क्वेअर कट केलं जात आहे. एकेरी धाव ही पूर्ण होत आहे. अर्थात फेकी अचूक न होती. परिणामी दुसरी धाव ही निखिल पराडकरच्या साथीने पूर्ण करतोय तो साई हळदणकर. 2 धावा ज्या दुहेरी धावसंख्येने साई हळदणकर आपलं खातं उघडतोय. तर सांघिक धावसंख्या 3 षटक 18 चेंडू निम्मा षटकांचा खेळ समाप्त आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावर. उर्वरित 3 षटक 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत पाहिलं तर 9 9.5 धावांची सरासरी पाहायला मिळत आहे ती महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाची. मात्र कुठच्या तरी एका फलंदाजाला शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करावी लागेल. अर्थात ती जोखीम कुठचा फलंदाज पत्करतोय आणि जोखीम पत्करून यशस्वी फटके साहसी फटके पाहायला मिळतील का महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाकडनं. वैभव ठुकरुल गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक पाहायला मिळत आहे गढी तामाने क्रिकेट संघाकडनं. निखिल डावकर शैलीचा विस्फोटक फलंदाज. फुल टॉस यावेळी ड्राईव्ह केला जातोय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला जातोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल एकेरी धाव प्राप्त होताना दिसत आहे ती निखिल साठी. 29. 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावर क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
आजच्या दुसऱ्या दिवशी नक्कीच एक संघ आपल्याला मिळेल. एका संघाला या स्पर्धेतनं निरोप घ्यावा लागेल. अर्थात कुठच्या संघाला शेवटच्या दिवशी इथं या मैदानावरती खेळायला मिळेल आणि कुठच्या संघाला आजच्या दिवशी निरोप द्यावा लागेल या स्पर्धेतनं. राईट अप ओव्हर द विकेट. उजवेशीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न डीप स्कोर लेग वरती यशस्वी झेल म्हणावं लागेल. इथं चेंडू उंची प्राप्त करताना दिसतोय. अर्थात जी लांबी आवश्यक होती ती मात्र मिळाली नाही आणि साई हदनकरला माघारी परतावं लागतंय. गडी क्रमांक 14 तंबू आपल्या संघामध्ये स्थान निश्चित करायचं असेल तर परफॉर्मन्स द्यावं लागेल मालवण क्रिकेट संघासाठी. वैभव दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी थोडस बदल आली ते पाहायला मिळालं. अर्थात सुरेख फटका. वन बाउन्स ओव्हर द रोप. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. डीजे चार 33 धावा धावफल कव्हर. राईट ऑफ ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा स्वीपर कव्हर वरती चेंडू टोलवला जातोय. बॅक टू बॅक दुसरा खणखणीत चौकार. 4 धावांसाठी डीजे. सदतीस धावा धावफल कव्हर. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार. पाहावं लागेल चौकारांचे हॅट्रिक साध्य केली जाईल का की रणनीती काय राहील गोलंदाजाची. वैभव राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा यावेळी चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ वरती. एकेरी धाव पूर्ण केली. अर्थात दुसरी धाव ही मिळाली असते मात्र निखिल नकार देतोय विक्रांतला आणि एकेरी धाव संख्येने 38 धावा धावफल कव्हर. सन्मान श्री पाप्पा कदम यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आर्यन मोरेसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातोय डेप एक्स्ट्रा कव्हरला. अर्थात इथं एकच धाव मिळत आहे. अर्थात जोखीम पत्करत नाहीये निखिल पराडकर कारण वाट पाहतोय अजूनही 2 षटकं बाकी असतील आणि नक्कीच त्या 2 षटकांमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. इथं मात्र रणनीती बदलतोय निखिल पराडकर. नाहीतर सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा पवित्र आपण कित्येक वेळा पाहिला मात्र इथं संयमी फलंदाजी करतोय आणि थोडाला स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न. 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या 4 बाद 39 धावा धावफलकावरती. आता फक्त 2 षटकं बाकी असतील. 12 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच 60 धावा जमवण्याचा मनोमल इरादा केला असेल महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाचा. अर्थात दुसऱ्या बाजूने विचार केला तर गढी तामाणे क्रिकेट संघाचा ही रणनीती असेल की कमीत कमी धावांवरती आम्ही रोखू मालवण क्रिकेट संघाला. वैयक्तिक पहिलं सांघिक 5 व षटक राज हिरलेकर गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट. जोरकस फटका टोलवायचा. झेल टिपण्याची नामी संधी. सुंदर एफर्ट्स म्हणावे लागतील आणि चेंडूची फेकी होताना दिसतंय.
2 धावा यावेळी प्राप्त होताना दिसत आहे. झेलपासून थोडस दूर राहतोय, मात्र झेल जरी सुटला तरी संभाव्य चौकाराला रोखलं जात आहे ते गढी तामाणे क्रिकेट संघाकडनं. 2 धावा दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 41 धावा, धावफलकावर 4 बाद 41. विक्रांत रोगे त्याच्या साथीला निखिल पराडकर हे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. राज शिर्लेकर पुन्हा एकदा सज्ज दूरवरना, पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट निखिल साठी. यावेळी जोरकस फटका टोलवायचा चेंडूचा अंदाज जो मनाशी बाळगला होता निखिलने, अर्थात शरीरवेधी चेंडू पाहायला मिळतोय राज हिरलेकरचा. आणि नक्कीच राज हिरलेकर दाखवून देतोय की मी सहजासहजी तुला चेंडू मोठा फटका टोलवू देणार नाही. या ठाम इराद्याने गोलंदाजी म्हणावी लागेल. राईट अप ओव्हर द विकेट निखिल साठी. यावेळी खेळायचा प्रयत्न होता, ऑन साइडला चेंडू जातोय ऑफ साइड वरती, शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येने 4 बाद 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 मैदानावरती पाहायला मिळत आहे. अजूनही मोठ्या फटक्यांपासून रोखून धरलंय आणि नक्कीच कौतुक करावं लागेल गढी तामाणे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचं. विक्रांत रोगे 2 चौकाराच्या साह्याने फलंदाजी करतोय. यावेळी हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय, चेंडू जमिनीला घरंगळ डीप अलॉंग द कार्पेटचा फटका लॉंग ऑफ वरनं फेकी येताना आपल्याला पाहायला मिळतंय एकेरी धावेसाठी आणि एकेरी धाव संख्येने 4 बाद 43 धावा धावफलकावरती. संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच या संघर्षामधून एक संघ सेमीफायनल मध्ये आपला प्रवास निश्चित करेल. फुल टॉस फुल्ली लॉस मिड विकेट वरती मोठा फटका निघतोय. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई मधील गगनचुंबी ब्रँडेड षटकार 6 धावा डीजे. पराडकरला आणि आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला असेल निखिल पराडकरचा. 4 बाद 49 धावा धावफलकावरती. मोठा फटका टोलवायचा होता, संपर्क अचूक नाही, मिस टायमिंग फटका, चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. आयुष्य कौतुक करावं लागेल आणि फेकी होताना दिसतंय. 2 धावा मिळत आहेत निखिल पराडकरला आणि दुहेरी धाव संख्येने महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ सांघिक अर्धशतक फलकावर लागतोय. 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक असेल, हानामारीचं शेवटचं षटक, आक्रमण अपेक्षित. आता मात्र दोन्ही बाजूने आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. विक्रांत रोगे आणि त्याच्या साथीला निखिल पराडकर आणि दोन्ही फलंदाजांकडे क्षमता मोठे फटके खेळण्याची. अर्थात या शेवटच्या षटकामध्ये कुठच्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय गढी तामाणे क्रिकेट संघाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 51 धावा धावफलकावरती महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ नक्कीच हा विचार करत असेल 60च्या वरती धावसंख्या न्यावी आणि प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करायचा या सामन्यामध्ये ही रणनीती असेल. तर दुसऱ्या बाजूने 60 धावांच्या अगोदर रोखायचं हा यक्ष प्रश्न असेल तो गढी तामाणे क्रिकेट संघासमोर. विश्वास ठुकरुल, अर्थात ज्या विश्वासाने गोलंदाजी दिली तो विश्वास सार्थकी लावावं लागेल. यावी अफेश ड्राईव्ह म्हणावं लागेल. डे पॉइंटच्या दिशेने सुंदर फटका, 1 बाउन्स ओव्हर द रोप. विक्रांत रोगे इथं मात्र आपली छाप सोडताना दिसतोय. 4 धावा डीजे. आणि डीप लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक. 55 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी दिशा बदलली आहे, चेंडू उडवलाय काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती आणि चेंडू
इथं सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे चौकारांचाच कित्ता गिरवताना दिसतोय विक्रांत रोगे. सुंदर फटका, ताकद, नजाकत आणि सौंदर्य पाहायला मिळतंय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे. डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काय सुरेख टायमिंग होतं, संपर्क अचूक होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या वेगाने बदलली जाते. 4 बाद 65 धावा धावफलकावरती. आता मात्र एक तगडा आव्हान म्हणावं लागेल. जी धावसंख्या मनामध्ये गृहीत धरली होती महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाने, ती धावसंख्या यावेळी धावफलकावर पाहायला मिळते. धावफलक दिमाखात आकडे मिरवताना दिसतोय गुणफलकावरती. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी पाहावं लागेल लॉंग ऑन बाउंड्री वरती फटका पाहायला मिळतोय. चेंडूस बहुधा सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार विक्रांत रोगे याच्या बॅटमनना. आक्रमण होतंय शेवटच्या षटकामध्ये. आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पोल मिड विकेट सीमा रेषेवरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि त्यानंतर 6 धावा म्हणजे तिसरा षटकार विक्रांत रोगेच्या बॅटमनना पाहायला मिळतोय. डीजे. विक्रांत रोगे यावेळी उजव्या स्टीवरती शफल होतोय. डीप स्कोर लेग वरती घनागती फटका पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. 84 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलंय गडी तमाने या टीम समोर. चला लकी ड्रॉ कडे जाऊया. 3 भाग्यवान विजेते आज आपल्याला पाहायला भेटतील. कीर्ती सेल्स चे सर्वेसर्वा प्रवीणजी वातकर याने हे स्मार्ट वॉच पुरस्कृत केलंय. लकी ड्रॉ स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून इथे लकी ड्रॉ ला भरघोस असा प्रतिसाद लाभलाय. नेहमीच आम्ही सकाळच्या सत्रापासून अनाउन्समेंट करत असतो की इथे लकी ड्रॉला सुरुवात झाली आणि शेवटच्या सामन्याच्या मधल्या इनिंग ब्रेकमध्ये हा लकी ड्रॉ घेतला जातो. त्याप्रमाणे या ठिकाणी लकी ड्रॉला आम्ही सुरुवात करतो आहोत. सर्वप्रथम स्मार्ट वॉच कीर्ती सेल्सचे सर्वेसर्वा प्रवीणजी वातकर यांनी हे स्मार्ट वॉच पुरस्कृत केलंय
आणि भाग्यवान विजेत्यांसाठी मी मान्यवरांना विनंती करतोय. सन्माननीय उद्धवजी गोरे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भाग्यवान विजेता या ठिकाणी काढायचं आहे. आणि स्मार्ट वॉच साठी भाग्यवान विजेता 419 419 भाग्यवान विजेता 419. येस, या ठिकाणी कीर्ती सेल्स उद्धवजी गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते भाग्यवान विजेते अक्षय या ठिकाणी आजच्या पहिला मानकरी विजेता संघ. कसं वाटतंय? काय चांगलंच वाटतंय मला. आज पहिल्यांदाच लकी कुपन काढले आणि पहिल्यांदाच लागल्यामुळे. ओके, उद्यापासून 200 रुपयाची लकी कुपन काढत जा. थँक्यू. या ठिकाणी नेक्स्ट आहेत रूपशैल मोबाईल शॉपी यांच्या शुभ हस्ते हेडफोन. मी विनंती करतोय विलासजी नावगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कुपन काढलं जाईल. रूपशैल मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा रुपेशजी साटम यांच्या शुभ हस्ते मोबाईल हँडसेट माफ करा ब्लूटूथ हेडफोन रूपशैल मोबाईल शॉपी रुपेश साटम. आणि भाग्यवान विजेता आहे 447 447 447 भाग्यवान विजेता पप्पा कदम. चला, गडी तामाण्याचे प्रेक्षक आहेत आणि गडी तामाण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी गडी तामाण्यावरून इथे दाखल झालेत. पप्पा कदम यांचं सुद्धा या व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांना आज रूपशैल मोबाईल शॉपीच्या माध्यमातून या ठिकाणी हे लकी कुपन तुम्हाला लागलंय. लकी गिफ्ट ही पहिल्यांदा वस्तू आईला देणार की बायकोला? हॅलो, वडिलांना. ओके, थँक्यू. या ठिकाणी आणि त्यानंतर अमृता मोबाईल शॉपी यांच्याकडून स्मार्ट वॉच तिसरा भाग्यवान विजेता. मी विनंती करतोय मान्यवर सुहाजी पराडकर यांच्या शुभ हस्ते भाग्यवान विजेता निवडला जाईल. तिसरा भाग्यवान विजेता अमृता मोबाईल शॉपी अजिंक्य कुबल यांनी स्मार्ट वॉच आमच्या या स्पर्धेदरम्यान भाग्यवान विजेत्यांना स्पॉन्सरशिप केलाय. आणि भाग्यवान कुपन आहे 323 323 भाग्यवान विजेता गडी तामाण्याचाच आहे. येस, गडी तामाण्याचा 12th मॅन सकाळपासून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे आणि त्याला आज या मेहनतीचं फळ भेटलंय. थँक्यू. या ठिकाणी अमृता मोबाईल शॉपी कडून स्मार्ट वॉच. उद्यापासून या मैदानावरती हे स्मार्ट वॉच घालून यायचंय. धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी जाऊया मेगा फायनलची
लढत आम्ही रविवारी या ठिकाणी पाहायला भेटेल, परंतु आज क्वार्टर फायनलचा सामना संघ जिंकेल तो रविवारी ठीक सकाळी 11 वाजता खेळताना दिसेल. रेवतळे मालवण की गडीतामाने, म्हणजेच काय तर एका बाजूला मालवण तालुक्यातील बलाढ्य संघ तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंचा भरणा असलेला देवगड तालुक्यातील ताकदवान संघ. सलामीची जोडी मैदानात. विजयी 84 धावांचं लक्ष्य. स्ट्रायकिंग एंडला बाबू भांडे, नॉन स्ट्राईकला वैभव आणि ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी सज्ज असेल पायस अल्मेडा, टीमचा कॅप्टन. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू इथे नोमॅन्स लँड मध्ये जातोय. चेंडू टीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वळण घेतला आणि त्यामुळेच की काय इथे 2 धावाने टीमचं खातं खोललं जातंय. टीमची धावसंख्या 2. दोन धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. विजयी 84 धावांचं लक्ष्य पार करायचंय. बाबू भांडेचा विचार केला तर मात्र भरपूर कारनामे असे त्याने आपल्या टीम सोबत केले आहेत, परंतु जर मैदानावरती राहिला तर शेवटपर्यंत मॅच मध्ये कमबॅक करेल. आणि हा चेंडू चौकारासाठी जातोय. अल्ला ऑन द कार्पेट चेंडू. यष्टी रक्षक सुनील मालवणकर बीट झाला आणि त्यांना भेट देऊन हा चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं वैल षटक हाताळताना पायस अल्मेडा आणि त्याच्या समोर आहे बाबू भांडे, एक ताकदवान खेळाडू. मनगटामध्ये भरपूर ताकद आहे. ज्या वेळी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलेत त्यावेळी बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलेत. असा हा देवगडमधील एकमेव खेळाडू म्हणावा लागेल बाबू भांडे. स्ट्रायकिंग एंडला त्याच्या जोडीला वैभव टुकरुल. विजयी 84 धावांचं एक मोठी खेळी करावी लागेल. पायस अल्मेडा पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्हला लॉंग ऑफच्या पलीकडे जाईल की का? यस, इथे 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चेंडू जातोय. 4 धावाने टीमची धावसंख्या वाढेल. टीमची धावसंख्या वाढते. 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्यात. आक्रमण चढवावंच लागेल सुरुवातीपासून या मॅच मध्ये. रेवतळे विरुद्ध गडीतामाने देवगड अशी ही लढत. बाबू भांडे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या विरोधात पायस अल्मेडा ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे पॉइंटला दिशा दिली आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत सीमारेषा पलीकडे जातोय की काय, परंतु डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. तोपर्यंत एकच धाव वाचवली आहे रेवतळे मालवण टीमने. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाते. 13. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. चांगली सुरुवात केली आहे बाबू भांडेने.
एक चौकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेलाय. यष्टी रक्षकाच्या हातामधून एक चौकार गेलाय. वैभवला पण तितकीच चांगली साथ द्यावी लागेल. बाबू भांडेला. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 13 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उठवताना दिसतोय गडितामाने संघ. पुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटने क्लिक करायचा होता परंतु बीट झालाय. वैभव निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला भेटतंय. वैभवला शांत ठेवलंय पायस अल्मेडा या गोलंदाजाने. रेवतळे मालवण टीम कडून गोलंदाजी करताना टीमचा कॅप्टन आज नेतृत्व करतोय टीमचं पायस अल्मेडा. उर्दू विकेट मारा करेल लेफ्ट हँड बॅटर वैभव टोकरूल. टीमची धावसंख्या 13. हा मोठा फटका सजवलाय. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर की काय परंतु इथे अप्रतिम झेल पकडलाय विक्रांत रोगे या खेळाडू. रेवतळे मालवण पायस अल्मेडा 13 धावा खर्च केल्यात परंतु मालवण टीम ज्यावेळी बॅटिंग करत होती त्यावेळी पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा दिल्या होत्या गडितामान्य टीमने. चांगला चेंडू इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. मोठा फटका बॅकफुटला जाऊन खेळायचा होता बाबू भांडेला. 1-13 विजयी 84 धावांचं लक्ष पार करायचं या मॅच मध्ये गडितामान्य टीमला. धावांचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये. शांत डोक्याने क्रिकेट खेळावंच लागेल. सौरभ कांबळी राऊंड विकेट मारा करतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा सोडून दिला इथे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले. टीमची धावसंख्या रोखली आहे. चांगली गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटर तयार. इथे रनिंग मध्ये बीट झाला थोडासा सौरभ आणि त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाईल सौरभ कांबळी. विजयी 84 धावांचं लक्ष. ओव्हर क्रमांक 2. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता आणि यावर मात्र त्रिफाळचित होतोय बाद होतोय बाबू भांडे. टीमला बसलेला दुसरा हादरा मानावा लागेल. आत्ता संघ अडचणीत असेल. बाबू भांडे सारखा मोठा खेळाडू इथे आउट होतोय सौरभ कांबळीच्या गोलंदाजीवर. टीमला बसलेला दुसरा हादरा. टीमची धावत संख्या 2-13. SDJ थँक्यू टीचे. जाऊया मैदानावरती. 2 मोठे धक्के लागले आहेत गडितामान्य टीमला 13 या धावसंख्येवरती.
संघ अडचणीत आहे. राज लेफ्ट हँड बॅटर, आर्यन मोरे. आत्ता मात्र युवा खेळाडूंचा खेळ पाहायला भेटेल. इथे पाहायचंय लेफ्ट हँड बॅटर आर्यन मोरे गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करतोय. सौरभ कांबळे लेफ्ट हँड गोलंदाज, चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली. पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मधून क्षेत्ररक्षक पंबल झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तोपर्यंत फेकी येईपर्यंत तिसरी ही धाव पूर्ण केल्या जात आहे. 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. इथे राज आणि आर्यन मोरे यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाते. 16ला 3 गडी तामाने या टीमची धावसंख्या होते. सध्या स्कोर कार्ड वरती रेवतळे मालवण विरुद्ध गडी तामाने अशी लढत इथे पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला राज येतोय. चांगला चेंडू, फाईन लेगला दिशा द्यायची होती. डॉट चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी सौरभ कांबळीच्या माध्यमातून. पायस अल्मेडाचा विचार केला तर ओव्हर क्रमांक 1 13 धावा खर्च केल्या आहेत. परंतु इथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2ला 16 अशी परिस्थिती आहे. गडी तामाने या टीमची धावसंख्या. आजच्या दिवसातील शेवटची लढत इथे पाहताय तुम्ही. गडी तामाने विरुद्ध रेवतळे मालवण ही लढत तुम्हाला पाहायला भेटते. उद्या होणारा पहिला सामना कट्टा पॅकर्स कट्टा विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. त्यानंतर दुसरा सामना असेल ब्राह्मणदेव बागायत विरुद्ध सदा स्पोर्ट्स बागवाडी. हे 4 संघ उद्या खेळताना दिसतील या मैदानावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पायस येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू, स्विंग इन मिस म्हणावं लागेल. लेफ्ट हँड बॅटर इथे आर्यन कुठेतरी बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होते की काय? यस, इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ इथे गडी तामाने. परंतु बाबू भांडे थोडा वेळ मैदानात राहिला असतं तर चित्र वेगळं पाहायला भेटलं असतं. परंतु कुठेतरी बाबू भांडे इथे आउट झालाय आणि त्यामुळेच की काय संपूर्ण टीम वरती इथे शांतता पाहायला भेटते. लेफ्ट हँड बॅटर आर्यन मोरे स्ट्रायकिंग एडला. पायस गोलंदाजी मार्कर ओव्हर द विकेट. फुल्लर लेनचा चेंडू, पुन्हा एकदा फटका फसलाय की काय? यष्टी रक्षक मिस झालाय. तोपर्यंत बॅकअप केलं जाईल. एकच धाव आर्यन मोरेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. विजयी 84 धावांचं लक्ष्य पार करायचं या मॅच मध्ये. परंतु तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. मोठे फटकेबाजी करावी लागेल. राजमध्ये क्षमता आहे, आर्यन मोरेमध्ये क्षमता आहे, परंतु त्यांना शांत ठेवलंय इथे. चांगला फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षण येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू कलेक्ट करेपर्यंत थोडासा क्षेत्ररक्षक फंबल आणि त्याचा फायदा उठवलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19ला 2 अशी परिस्थिती आहे. मोठे फटके मारावेच लागतील. हात खोलावे लागतील. आक्रमकता स्वीकारावी लागेल या मॅच मध्ये. राज असेल किंवा आर्यन मोरे या दोन्ही बॅटरना आज या मैदानावरती दहशत माजवावी लागेल. पायस अल्मेडा गोलंदाजी मार्कवर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर करेल का? इथे 1 बाउन्स. चेंडू येईपर्यंत एकच धाव. चांगली फेकी पाहायला भेटते डीप वरून. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. ते सिंगल आणि डबलने कोणताही फरक पडणार नाहीये रेवतळे मालवण टीम वरती. तुम्हाला मोठे फटके इथे मारावे लागतील. आर्यन मोरे लेफ्ट हँड बॅटर इथे पाहायला भेटतोय. चांगला चेंडू, स्विंग इन मिस. गुड लेंथ वरती टप्पा पडल्यानंतर इथे थोडासा बाउन्स झाला. मिडल स्टिक वरून हात थेट चेंडू यष्टी रक्षक सुनील मालवणकरच्या हातामध्ये विसावलाय. चांगली गोलंदाजी पायस अल्मेडा या गोलंदाजावरती पाहायला भेटते. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये थोडे फार हल्ले झाले होते पायसवरती, परंतु त्यानंतर इथे शांत ठेवलंय आर्यन मोरे असेल राज याला. आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2ला 20 अशी परिस्थिती आहे. 84 धावांचं भलं मोठं लक्ष पार करायचं या मॅच मध्ये. परंतु सुरुवातीपासून इथे वर्चस्व गाजवलंय रेवतळे मालवण टीमने. बाबू वांडे जोपर्यंत मैदानात तोपर्यंत मॅच मध्ये गडितामाने हा संघ दिसत होता, परंतु तदनंतर बाबू भांडे आउट झाल्यानंतर त्यांच्या डगआउट मध्ये भरपूर शांततेचं वातावरण आहे.
गडितामाने गावावरून सुद्धा भरपूर समर्थक आलेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत tenniscricket.in माध्यमातून आमच्या या स्पर्धेदरम्यान जोडले गेलेत, त्यांचे सुद्धा सर्वांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ते धावचीचा धोका असेल, पाहायचं एक धाव कंप्लीट होईपर्यंत खराब फेकी, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी येईपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी ओव्हर थ्रो आणि त्याचा फायदा उठवलाय गडितामाने टीमने. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाते. 23-2 अशी परिस्थिती आहे गडितामाने टीमची. मोठे फटके मारावे लागतील. आर्यन मोरे, भाकरवाडीची ट्रॉफी तुम्हाला आठवावी लागेल, तिथे चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटला होता. परंतु थर्ड मॅनच्या दिशेने 38 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. सौरभ कांबळी गोलंदाज मार्कवर राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या डावीकडून. पुन्हा एकदा बीट झालाय. राज इथे मोठे फटके मारतोय, परंतु इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. कट्टर बॉलर इथे पाहायला भेटतोय. कटरचा वारंवार उपयोग करताना दिसलाय सौरभ कांबळी आणि त्यामुळे इथे शांत ठेवलंय राजला. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या मागे जातोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होते, तिथे तुम्हाला 1 धाव मिळेल, परंतु 1 धावा घेऊन काही फरक पडणार नाहीये टीमवरती. टीमची धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 2,25 अशी परिस्थिती आहे गडितामाने टीमची. संघर्ष करावा लागेल आज, मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. ते वारंवार तेच परिस्थिती आहे. शांत ठेवलं जातंय. हा मोठा फटका सजवलाय, पाहायचंय अमित अळदणकर चेंडूच्या खाली अप्रतिम झेल पकडलाय. साधा सुपा झेल इथे पाहायला भेटतोय. राज इथे आउट होतोय. टीमला बसलेला तिसरा आदरा. यस, परिस्थिती आहे. विश्वास येतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय सौरभ गोलंदाजीच्या विरोधात. विश्वास पाहायला भेटेल. विश्वास, आता विश्वास भरून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, परंतु लेग स्टिक पिच करतोय की काही. यस, इथे मात्र ओव्हरची सांगता होते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3,25. विजयी 84 धावांचं भलं मोठं लक्ष पार करायचंय. बारा चेंडू 59 धावांचं लक्ष पार करायचं या मॅच मध्ये. 12 चेंडू 59 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर राज येतोय. नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालाय. चांगला चेंडू, अल्लावंद कार्पेट चेंडू, कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, इथे ताळमेळ दिसत नाहीये. 1च धाव ऍड केली जाते. बॉलर नेम प्लीज. विकी रोगे येतोय नवीन गोलंदाज. ओव्हर क्रमांक 5. विश्वास स्ट्रायकिंग एंडला बॅटर. मॅच भरपूर लांब गेली आहे.
गणितामाने टीमच्या माध्यमातून, परंतु हा फटका फसलाय. विकी येईल चेंडूच्या खाली, अप्रतिम झेल पकडलाय. अष्टपैलू खेळाडू, 4 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले बॅटिंग करताना, परंतु आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये दिसतोय. आणि इथे मात्र विश्वासला आउट केलंय विकी रोगने. टीमची धावसंख्या 4-26 अशी परिस्थिती आहे. यस डीजे. थँक्यू डीजे. संदेश स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला राज. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी येतोय अमित हळदणकर. ऊर्ध विकेट मारा करेल. मोठा फटका सजवलाय, पाहायचंय काऊ कॉर्नर वळून क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम झेल पकडलाय आणि संदेश इथे आउट होतोय. टीमला बसलेला 5वा हादरा. टीमची धावत संख्या 5-27 अशी परिस्थिती आहे. एकतर्फी चाललेली लढत इथे पाहायला भेटते. विजयी 84 धावांचं लक्ष पार करायचं होतं, भलं मोठं लक्ष इथे पाहायला भेटते. गणेश, संदेश इथे बाद होतोय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय गणेश. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सगळ्याच गोलंदाजांनी इथे इम्प्रेस केलंय. पायस थोडासा महागडा ठरला, 13 धावा. त्यानंतर सौरभ कांबळेने सुद्धा चांगली गोलंदाजी करून गेलाय. पायस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला होता ओव्हर क्रमांक 3, त्यावेळी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. सौरभ कांबळे पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 4 पेश करताना सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. विकी रोगे सुद्धा इम्प्रेस करून गेलाय. आणि आता मात्र इथे अमित हळदणकरच्या गोलंदाजीवरती गणेशला माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक 2 मोठे मासे गळाला लागतायत इथे. गणेश असेल, संदेश असेल, अप्रतिम झेल रेवतळे मालवण टीमच्या माध्यमातून कुठेतरी एकतर्फी लढत इथे पाहायला भेटते. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय मुन्ना बांदिवडेकर.
मुन्ना पांदिवडेकर. सहा गडी गमावलेत. टीमची धावसंख्या सध्या 27. अमित अळदणकर हॅट्रिक चेंडू असेल. पाहायचंय स्पर्धेतील हॅट्रिक नोंदवेल का. चांगला चेंडू, स्विंग अन मिस म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अमितच्या माध्यमातून. मुन्ना बीट झालाय. मुन्नाला अजून खातं खोलायचं बाकी आहे. सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली होती मुन्नाने. तोच मुन्ना इथे मागचा पाय वाकवलाय आणि त्यानंतर आक्रमण करण्याच्या तयारीत, परंतु हा चेंडू सपशेल डॉट जातोय. चांगली गोलंदाजी अमितच्या माध्यमातून. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सर्कलला. ते शॉट कव्हरला. तोपर्यंत एकच धाव आणि शेवटचा चेंडू असेल अमितचा. विकेट मारा करतोय बॅटर तयार. आक्रमण चढवेल का आणि इथे विजयी होतोय रेवतळे मालवण. हा संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ रेवतळे मालवण. वेल प्लेड रेवतळे मालवण. हाडलक असेल गडितामाने टीमचं, परंतु युवा खेळाडूंचा भरणा असलेला बाबू भांडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळच्या सत्रापासून क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली गडितामाने टीमचं. त्या टीमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. परंतु या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी केली आहे. एकतर्फी सामने जिंकले आहेत रेवतळे मालवण टीमने आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ इथे आम्हाला आज भेटलाय. काल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मिस यू बंटी तिर्लोट या टीमने सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. केतन तिर्लोटकरच्या नेतृत्वाखाली चांगला संघ इथे पाहायला भेटला, परंतु आज पायस अल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली हा चांगला संघ सेमी फायनल मध्ये जाताना पाहायला भेटतोय. इथे वैयक्तिक बक्षिसे आहेत ती मी विनंती करतोय. आयुष या ठिकाणी यायचं. आयुष खेळाडू देविदासजी परब यांच्याकडून 200 रुपये आणि सुभाष जोईल यांच्याकडून 100 रुपये, ज्याने अप्रतिम कॅच पकडला होता. आयुष आणि सुहाची पराडकर यांच्याकडून